उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काल रात्री वर्षा बंगल्यावरती जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। दोघांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाली। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जायला हवं यावरती चर्चा झाली। ज्या ठिकाणी युती होणं शक्यच नाही त्या ठिकाणी मात्र स्थानिक म्हणतील त्यानुसारच निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हे देण्यात यावं यावरती चौघांचं एकमत झालं। दरम्यान 17 नोव्हेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। यानंतर 18 तारखेला पुन्हा महायुतीच्या समन्वय समितीची बैठक ही पार पडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पवार काका पुतणे एकत्र येण्याचे संकेत हे रोहित पवारांनी दिलेत। त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या गटाच्या सुरात अजित पवार गटानेही सूर मिसळलेत। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर आम्हाला आनंद होईल असं म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद पवार गटाच्या सुरात सूर मिळवलाय। दोन्ही गटाच्या शहराध्यक्षांशी संवाद साधलाय नाझीम मुल्ला यांनी। पाहूयात। आपल्यासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामटे आहेत। रोहित पवारांनी तर संकेत दिलेत, एक पाऊल पुढे टाकले असं म्हणायचं आता तुम्ही? 100% भाजपला थांबवण्यासाठी जे शिव फुले शाहू आंबेडकर विचाराचे पक्ष आहेत, जे आमच्या विचारांचे पक्ष आहेत, त्यांच्यावर आमची युती होऊ शकते। हेच महाविकास आघाडी होऊ शकते। म्हणून महाविकास आघाडीमध्ये कुठल्या पक्षांना सोबत घ्यायचं हा निर्णय वरिष्ठांचा असला तरीही आम्ही भाजपच्या विरोधात जे आमच्या सोबत येतील त्यांना घ्यायला आम्ही तयार आहोत। तुम्ही त्या अनुषंगाने आता इथले अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करायलाही तयार आहात? अजून आम्हाला संकेत तसे काय आलेले नाहीये, परंतु महाविकास आघाडी म्हणून जर ते आमच्या सोबत येणार असतील, भाजपचे विचार सोडून आमच्या सोबत येणार असतील तर 100% आमचा एक पाऊल पुढे असेल। म्हणजे या निमित्तानं भाजपवरचा राग तुम्हाला व्यक्त करता येऊ शकतो? 100% ज्या भ्रष्टाचार भाजपने आपल्या शहराचं वाटव गेले त्यांच्या विरोधामध्ये आम्ही ताकदीने लढणार आणि त्यांना थांबवणार। त्यासाठी एक पाऊल मागे आमचं येण्याचे पण हे असेल, जागा वाटप असेल, हे असेल, ह्याच्यामध्ये आम्ही थोडे कमीपणा घेऊ पण भाजपला इथं थांबवू या माध्यमातून संकेत देऊ इच्छितो। रोहित पवार वेळोवेळी या ठिकाणी येत असतात, पवार साहेब असतील, यांच्याशी संवाद साधणार? 100% भाजपला थांबवण्यासाठी माननीय पवार साहेब असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, ताई असतील, यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पुढचा निर्णय घेऊ। अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत आघाडी करण्यासाठी एक पाऊल पुढे या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं पिंपरी चिंचवडमध्ये टाकलेलं आहे। आता अजित पवारांची राष्ट्रवादी काय निर्णय घेतात आणि हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन भाजपशी दोन हात करतात का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। शहराध्यक्ष योगेश भोलत्ता आपल्यासोबत आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जे पाऊल पुढे टाकलंय, आपली पण तयारी आहे? निश्चित आनंद आहे, कारण राजकारण हे नेहमी बेरजेचं असलं पाहिजे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जर येत असतील आणि घरोबा एकत्र होणार असेल आणि कारण दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना किंवा काँग्रेस वेगळी, सगळे वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला निश्चित त्याचा होणार आहे। परंतु एकत्र येऊन लढाई केली तर आमची काहीच हरकत नाही। ह्याच्या आधी पण मी सांगितलेलं आहे की जर उद्या अजितदादांनी सांगितलं की महायुती सोबत जायचं तरी तशी पण आमची तयारी आहे। शेवटी नेते आमचे आदरणीय अजितदादा पवार जे राष्ट्रीय नेते आहेत तोच सर्वस्व आहे, ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे। त्यांचं नमतं घेण्याची तयारी आहे जागांच्या वाटाघाटीमध्ये? नमतं घेण्याची तयारी तर माही काय हरकत नाही ना। एकत्र यायला आनंदाची बाब आहे ना की एक घर, एका घरामध्ये जर भिंत होते पडली होती ती जर एकत्र एक कुटुंब होत असेल तर यापेक्षा वेगळा आनंद काय होणार आहे? दोन राष्ट्रवादी लढण्यापेक्षा एक राष्ट्रवादी कधीही झालेली चांगली आहे आणि त्यासाठी मात्र करत असताना की कोणाला किती सीट द्यावे काय द्यावे हा निर्णय दादांचा असणार आहे। परंतु तो निर्णय घेत असताना जी लोक 2017 पासून अजितदादांच्या किंवा त्याच्या आधीपासून दादांसोबत आहेत, काही लोकांचा निसटता पराभव झाला होता, परंतु ती दादांबरोबर आहेत निष्ठेने। पण असं नको व्हायला की उद्या त्या ठिकाणी पुन्हा तिकडे तिकीट देताना त्यांच्यावर अन्याय होईल, ह्या गोष्टीची काळजी घेणं मात्र गरजेचं आहे आणि त्याबद्दल आम्ही पुढाकार घेऊ। आगामी महापालिका निवडणुकीमध्ये पवार काका पुतण्यांच्या दोन्ही गटांनी एकत्र येऊन भाजपशी लढाई करण्याची तयारी दर्शवलेली आहे। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड।